नागपूरच्या गणेशपेठ बस स्टँड जवळच्या द्वारकामाई हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळालेली आहे आणि पोलिसांसह बीडीडीएचे पथक आणि अग्निशमन दलही त्या ठिकाणी तपासणी करत आहे। ही आत्ताची अतिशय ताजी आणि महत्त्वाची बातमी आहे। प्राथमिक तपासामध्ये अफवा असल्याची माहिती समोर आली होती, पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हॉटेलमध्ये थांबलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले। या संदर्भात माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रजत वसिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, नक्की काय माहिती आहे या सगळ्या प्रकारावरती आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने काय पावलं उचलली आहेत? पूर्वी हॉटेल द्वारकामाई नागपूरच्या गणेशपेठ परिसरामध्ये आणि अत्यंत व्यस्त हा संपूर्ण परिसर आहे। नागपूरचा मुख्य बस स्टँड या परिसरामध्ये आहे आणि अनेक जे खासगी बसेस आहे याच भागातून जातात, त्यामुळे मोठी वर्दळ या भागात असते। आतमधले दृश्य तुम्ही पाहू शकता। सध्या पोलीस आणि बीडीडीएसचे पथक जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहे। जी काही माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेली त्याप्रमाणे एक ईमेल आलेला होता आणि ईमेलमध्ये हॉटेल द्वारकामाईमध्ये बॉम्ब ठेवलेला आहे अशी एक धमकी वजा सूचना देण्यात आलेली होती। गेले काही दिवस सातत्याने विमान कंपन्या असतील किंवा विविध एअरपोर्ट्स असतील देशभरातील, त्यांना अशाच पद्धतीने धमकीचे ईमेल येत होते। त्यामुळे तो संपूर्ण प्रकरण गांभीर्याने पोलिसांनी आणि सुरक्षा दलांनी घेतलेला होता आणि त्याच धर्तीवर आज जेव्हा नागपूरच्या अत्यंत वर्दळीच्या भागामधील हॉटेल द्वारकामाईमध्ये अशी सूचना आली, त्याच्यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेतलेलं आहे। सकाळपासूनच या ठिकाणी जी आहे तपास मोहीम जी आहे ती सुरू आहे आणि आतमध्ये पोलीस अधिकारी आणि बीडीडीएसचे पथक जे आहे ते चौकशी करत आहे। दक्षता म्हणून जे हॉटेलमध्ये जेवढे कर्मचारी होते, दक्षतेसाठी सगळ्या पद्धतीने पोलीस प्रशासन असू देत किंवा फायर ब्रिगेडचा तिथे प्रयत्न चालला, आम्ही पाहतोय या दृश्यांमध्ये। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।